मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. त्याला सध्या मात्र अंबाजोगाईच्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात येत असून त्यांना युरोसिस्टचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान वाल्मिक कराडच्या आजारपणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून वाल्मिक आजारी असल्याचं सांगून उपचार घेण्याच्या बहाण्याने तो देशाबाहेर पळून देखील जाऊ शकतो असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची तब्येत खालावली आहे. उपचारासाठी वाल्मिकला अंबाजोगाई येथे हलवण्याची चर्चा सुरू आहे. मात्र वाल्मिक हा आजारी असल्याचं नाटक करत असून तो उपचार घेण्याच्या बहाण्याने देशाबाहेर पळून जाण्याची तयारीत असू शकतो अशी शंका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे कराड याला जेलबाहेर न काढता जेलमध्येच त्याच्यावर उपचार करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. तसंच वाल्मिकच्या आजाराचे षडयंत्र असल्याचं देखील जरांगे यावेळी म्हणाले.